स्वागत। एक महत्त्वाची घडामोड आपण बघूया। एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंना मोठा धक्का दिलेला आहे। प्रकाश महाजन यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। प्रकाश महाजन यांनी शिवसेनेत प्रवेश करताच ठाकरे बंधूंवरती जोरदार हल्लाबोल केलाय। एकनाथ शिंदेंचं कौतुक करताना प्रकाश महाजन म्हणाले की माझी इच्छा हिंदुत्वावरती काम करायची होती आणि शिंदे हिंदुत्वाशी खूप जागरूक आहात असं ते म्हणाले आहेत। तर ठाकरेंवरती या दरम्यान त्यांनी टीका केली आहे। काही कालावधीमध्ये अनेक लोक शिवसेनेमध्ये येत आहेत। बाळासाहेबांची विचारधारा आम्ही पुढे घेऊन चाललोय, आनंद दिघे साहेबांची शिकवण आम्ही पुढे घेऊन चाललोय आणि विकासाचा अजेंडा जो आहे तो आम्ही पुढे घेऊन चाललोय। देश पुढे जातोय, देश आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली पुढे जातोय आणि महाराष्ट्राचं देखील योगदान त्यामध्ये मोठं असलं पाहिजे अशा प्रकारची भावना आमची आहे आणि म्हणून आम्ही ते काम करतोय। आता प्रकाशजी आल्यामुळे आणखी या शिवसेनेच्या कामाला बळ मिळेल। प्रकाशजी प्रवेश केलाय, आपलं नेहमी म्हणजे डिबेट्स असतील किंवा प्रतिक्रिया असतील त्यामुळे नेहमी तुम्ही एक ज्वलंत भूमिका मांडली, विशेष करून हिंदू भूमिका मांडलेली आहे। याच सगळ्या कारणामुळे आज तुम्ही शिवसेनेत प्रवेश केलाय। हो, मला माझ्या हिंदुत्व भूमिकेसाठी शिंदे साहेबच जवळचे आहे। मगाशी तुम्ही प्रवेश करताना असं म्हटलात की राजकारणामध्ये आता हिंदुत्ववादी नेता एकच राहिलेला एकनाथ शिंदे साहेब, काय म्हणजे तुम्ही काय असं सांग मला सांगा, मी चूक बोललो असलो तर मला तुम्ही करेक्ट करा। दुसरं कोणी आहे का दाखवा। बाकीचे का नाही? मग बाकीचे का नाही? कारण हे बा, ते एका पक्षाचे प्रमुख आहेत आणि त्यांनी घेतलेली भूमिका ही महत्त्वाची। उद्या माझ्यासारखं सामान्य माणसाने घेतलेली भूमिका, असं जाहीरपणे मी हिंदुत्ववादी आहे ही म्हणण्याची धमक ज्याच्यात असते तो खरा हिंदू आहे। की ठीक आहे, हिंदूमध्ये काही चालीरीती चूक असतील त्या आपण बरोबर केल्या पाहिजे आणि हिंदू धर्म हा नेहमी स्वतःला अपडेट ठेवत आलेला आहे, तो स्वतःला सुधारत आलेला आहे। पण आम्हीच हिंदूवर टीका करायची तर आम्ही सुधारणा करावी ना। ज्या कुंभमेळ्याला 60 कोटी लोक, चला क्षणभरी संख्या सोडून, मी त्या स्वतः कुंभमेळ्यात गेलो, मी आंघोळ केली, मला कुठला आजार नाही झाला, मी घरी आलो आजारी पडलो नाही। आज जर तुम्ही काशीमध्ये गेलात, मी जसं सांगितलं की मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर जे आमच्या मनात एक आम्ही हिंदू आहोत त्याचा आम्हाला अभिमान वाटायला, तुम्ही आज जर काशीमध्ये गेलात तिथे गंगा पहा, जगातलं पहिलं फ्लोटिंग CNG पंप हाऊस तिथे। आमच्याच देशात आम्ही स्वतःला हिंदू म्हणून घ्यायचे का लाजायचं? मग आता ही जर भूमिका, मला सांगा की शिंदे साहेब अयोध्येला सगळ्याला घेऊन गेले, आम्ही ओरडू थकलो तर चला अयोध्येला, हिंदुत्व घेतलंय त्याशिवाय नाही। एक महाभाग म्हणले अयोध्येला जाऊन महाराष्ट्रात काय मतं पडणार, तर अयोध्येत ते पडणार नाही तर महाराष्ट्रात ते पडणार नाही। रशीद मामूला तुम्ही प्रवेश दिला हो, आता हे कुणी एकट्याची जबाबदारी नाही, आता दोघात मिळून जबाबदारी येईल ना। ते मी काय संभाजीनगरमध्ये कोणत्या तोंडाने प्रचाराला येणार आहेत? अहो, 86च्या दंगलीवरच स्वर्गीय बाळासाहेबाचं ते भाषण गाजलं। तो रशीद मामू आजही औरंगाबाद म्हणतो, तो रशीद मामू आजही, म्हणजे मला तर उद्या अशी भीती वाटायली की उबाटा गटाचे नेते काही फात्या पडतात का जाऊन त्या कबरीवर, कोणाला माहिती। आणि नुकताच त्यांचा आता शिवसेनेत प्रवेश झाला आणि त्यांच्यावरती प्रवक्ते शिवसेना ही हा जो पदभार आहे तो त्यांना दिलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे।